रामदास कदमांची केस आमच्यासाठी संपलेली आहे। निवडणुकीमध्ये जनता त्यांची फाईल बंद करेल। खासदार संजय राऊत यांनी रामदास कदमांना टोला लगावलाय। रामदास कदमांची ज्या पद्धतीने अवहेलना सुरू आहे त्यावर काहीच बोलू शकत नाही, त्यांचं त्यांनी पाहावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। दरम्यान रामदास कदमांनी लोकसभेच्या जागेवरून भाजपला सज्जड दम दिला होता। विश्वासघात केला तर माझं नाव रामदास कदम आहे असं म्हणत भाजपला इशारा दिला होता। त्यावरून संजय राऊत यांनी रामदास कदमांना टोला लगावलाय। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे, मी आज सांगतोय। मी देखील एक शिवसेनेचा नेता म्हणून गेले 25 वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये। अधिक आज बोलणार नाही। ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणीन, पुन्हा मी बोलेन। केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का। त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही। आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे, तर आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं। ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही। या क्षणी त्यांचं त्याने बघावं। मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे। आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल, राज्यातली जनता 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवेल। आणि यांचं भांडण हे आता सुरुवात झालेलं आहे। आणि भांडण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल, महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल, आम्हाला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।